सर्व सामान वरती ठेवून या आणि हो सावध राहा, इथे जुना वाडा आहे ना, म्हणून फारसं कुणी राहत नाही. गाडी थांबली. श्रेया आपल्या आईसोबत पुण्याबाहेरील एका शांत गावात नुकतीच आलेली. तिच्या वडिलांच्या निधनानंतर मन बदलण्यासाठी त्यांनी हे ठिकाण निवडलं होतं. आईच्या लहानपणीची ही जागा, जुना पण मजबूत वाडा. वाड्याचं नाव होतं चंद्रकिरण वाडा. वाडा मोठा, शांत, पण विचित्रपणे थोडासा थंडसर होता. तिथं प्रवेश करता श्रेयाच्या अंगावर शहारे आले. वाड्यातल्या एका खोलीत एक जुना आरसा होता, उंच, काळसर, चौकट असलेला. त्याच्या फ्रेमवर काही विचित्र कोरीव काम होतं. फुलं नव्हे की पानंही नव्हे, जणू काही ओळखीशिवाय चेहरे. आई, हा आरसा इथेच राहू दे का? श्रेयाने विचारलं. आई म्हणाली, हा माझ्या लहानपणीही इथेच होता, पण तो फारसा वापरात नव्हता. जुना आहे पण सुंदर आहे. त्या रात्री श्रेया पहिल्यांदा त्या आरशात स्वतःला नीट पाहत होती, पण आरशात तिचं प्रतिबिंब थांबत नव्हतं. ते हळूहळू मागे वळल्यासारखं भासत होतं. अरे देवा, ती मागे वळली, पण काहीच नव्हतं. ती हसली. डोकं भरवून गेलंय बहुतेक. त्या दिवसानंतर प्रत्येक रात्री बरोबर 3:03 तिची झोप उडत असे. आरशाकडे नजर गेल्यावर तिला तोच अनुभव येई. आरशातलं तिचं प्रतिबिंब तिच्याकडे न पाहता एखाद्या अज्ञात दिशेला बघत असे, अगदी जिवंत सारखं. एक दिवस ती उठून थेट आरशाजवळ गेली आणि स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं. तेवढ्यात आरशात तिच्या खांद्यामागे एक सावट चमकलं. तिच्या काळजाचा ठोका चुकला. कोण आहे तिथं? आरसा तसाच होता, पण त्या आरपार काही होतं, काहीतरी. दुसऱ्या दिवशी श्रेया गावातल्या मंदिरात गेली. तेथील एक वृद्ध बाई तिच्याकडे बघून म्हणाली, ताई, तुम्ही त्या चंद्रकिरण वाड्यात राहता का हो? हो का? काय झालं? त्या बाई थोडं थांबून म्हणाल्या, त्या वाड्यात आरसा आहे ना एक मोठा, त्याला हात लावू नका. का? तो आरसा नाही गं, तो एक दरवाजा आहे. जे एकदा आरपार जातं ते पुन्हा मागं येत नाही. श्रेयाच्या उत्सुकतेला खतपाणी मिळालं. तिने वाड्यात जुनी कपाटं चाळायला सुरुवात केली. तिथे एक पुरातन वही सापडली. सत्या कुलकर्णी, 1952. त्यात एक नोंद होती. आरशात ती दिसते आहे. आधी मला भास वाटला, पण आता ती बोलतेही. ती म्हणाली, माझं सत्य शोध, आरपार ये. श्रेया स्तब्ध झाली. हा सत्या कोण? आणि त्यालाही हाच अनुभव? एका रात्री श्रेया ठरवते, हा आरसा फोडून टाकायचा. पण हातात हातोडा घेताच तिच्या कानात एक आवाज घुमतो, श्रेया. ती घाबरून हातोडा खाली टाकते. आवाज पुन्हा येतो, सत्य आरपार आहे. ती तिथून पळतच आईकडे जाते, पण आश्चर्य म्हणजे आई तिच्या खोलीत गाढ झोपलेली असते, एकदम शांततेत. दुसऱ्या दिवशी श्रेयाला एका पुस्तकात एक चिठ्ठी सापडते. त्यावर लिहिलेलं असतं, आरशाच्या मागे भिंतीत एक दार आहे, फक्त ती वेळ आली की ते उघडतं. पण खबरदारी घे, जिथं जे आहे ते तू आहेसच असं नाही. त्या रात्री ती आरशापाशी थांबते. बरोबर 3:03 आरशातलं तिचं प्रतिबिंब हसतं. पण यावेळी ते तिच्यासारखं वाटतच नाही. ते हात पुढे करतं, जणू आरशाच्या आरपार काहीतरी ओढत आहे. आणि तितक्यात आरशातली श्रेया बाहेर येते आणि खरी श्रेया आरशाच्या आत ओढली जाते. पण एक क्षणभरच. कोणती खरी श्रेया होती? श्रेयाच्या श्वासाचा वेग वाढला होता. त्या क्षणाला ती काही समजण्याच्या मनस्थितीत नव्हती. आरशाच्या आत खेचली गेल्यानंतर ती एका अंधाऱ्या जागेत आली होती. पण हा अंधार वेगळा होता. इथे काळोख असूनही सगळं स्पष्ट दिसत होतं. तिने आपल्या भोवती पाहिलं. खोली तिच्या वाड्यातल्या खोल्यांसारखीच होती, पण प्रत्येक वस्तू उलटी होती, जणू आरशातल्या प्रतिबिंबासारखी. ती भानावर येते, स्वतःच्या अंगावर हात फिरवते. ती जिवंत होती, पण हृदयात धडधड चालू असते. ती प्रश्न पडतो की मी कोणत्या जागेत आले? तेव्हाच समोरच्या भिंतीजवळ एक स्त्री उभी होती. ती हसत होती. तिचा चेहरा अगदी श्रेयासारखाच, पण डोळ्यात एक विचित्र थंडपणा होता. तू तू कोण? श्रेयाने विचारले. ती हसली, म्हणाली, मी तूच आहे, पण अशी जशी तू कधीही होऊ शकली नाहीस. हे काय आहे? श्रेयाचं मन गोंधळून गेलं. ती स्त्री म्हणाली, हे प्रतिबिंबाचं जग आहे. प्रत्येक आरशात एक बाजू असते, पण प्रत्येक जण फक्त आपलं रूपच बघतो. कोणी कधी विचार केलाय का की आरशाच्या आत एक संपूर्ण जग आहे? श्रेया पाठमोरी झाली. माझे इथं काही काम नाही, मला परत जायचंय. परत? हा हा. ती स्त्री जवळ आली. तिच्या स्वरात थोडासा करुण भाव होता. जे एकदा आरपार येतं ते परत जात नाही, किंवा परत जायलाही लागलं तर आधी त्याला सत्य स्वीकारावं लागतं. या जगात फिरताना श्रेयाला अजून लोक भेटले. काही गप्प होते, काही गोंधळलेले, काही मदतीसाठी आकांत करत होते. तुम्ही सगळे इथे कसे आलात? ती विचारते. एक वृद्ध व्यक्ती म्हणाली, आम्ही सगळे त्या आरशातून आलोय. काहीजण हे उगाचच उघडतात, काही शोध घेतात, आणि काहींच्या आयुष्यात सत्य लपलेलं असतं जे आरपार दिसतं. श्रेया विचार करू लागली, माझ्या आयुष्यात असं कोणतं सत्य आहे जे मला माहीत नव्हतं?
तिला आठवलं सत्या कुलकर्णीचं ते नाव, ती वही, ते शब्द. ती बोलते, ती म्हणाली, माझं सत्य शोध. श्रेया पुन्हा त्या आरशासारख्या भिंतीकडे पाहते जिथून ती आत आली. पण तिथं आता फक्त कोरडी भिंत होती. आरसा नाही, दार नाही, मार्ग नाही. दुसऱ्या बाजूला खऱ्या जगात, वाड्यात जी दुसरी श्रेया आली होती ती पूर्वीसारखी वागत नव्हती. आई आश्चर्यचकित झाली होती. काय झालं गं श्रेया? इतकी शांत कधीपासून झालीस? आणि तुझ्या डोळ्यात एवढा थंडपणा? ती श्रेया नुसती हसते. आई, मी आता बदलले. खूप काही समजले मला. ती नकळत आईवर लक्ष ठेवते, पुस्तकं चाळते आणि काहीतरी शोधते आहे. पण का? एक रात्री ती आईच्या गुप्त कपाटात एक जुनी चिठ्ठी काढते आणि वाचते. सत्य हा माझा भाऊ होता. 1952 तो गायब झाला. शेवटचं त्याचं अस्तित्व चंद्रकिरण वाड्यातल्या आरशाजवळ होतं. मी माझ्या मुलीला कधीच हे सांगू शकले नाही. ही चिठ्ठी श्रेयाच्या आईने लिहिलेली होती. म्हणजे सत्या हा तिचा मामा. दुसरी श्रेया हसते. सत्या, मला माहीत होतं की तुझा शोध इथं संपणार आहे. मी इथे आले आहे त्याचं एक कारण आहे. ती आता काहीतरी शोधते. त्या वहीत, कपाटात, वाड्यात, त्या आरशात हरवलेले जे लोक आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी एक की आहे आणि ती की फक्त खऱ्या रक्ताच्या व्यक्तीकडे आहे. आरशाच्या आत श्रेयाला एका बंद दारापाशी एक आवाज ऐकू येतो. श्रेया, मदत कर. तिचं काळीज धडधडतं. ती आवाजाच्या दिशेने जाते आणि तिथं एक कोरडं झाड असतं. झाडाच्या बुंध्यावर लिहिलेलं असतं सत्या. तेव्हाच एक प्रकाश झळकतो आणि झाडाच्या बुंध्यातून एक चेहरा स्पष्ट होतो. सत्या कुलकर्णी. तो तिला पाहून ओठ हलवतो. आरपार सत्य. आई. श्रेया चक्रावते. आई, पण ती बाहेर आहे. श्रेया आरशाच्या आतून त्या दुसऱ्या श्रेयाला पाहू शकते. ती हसते आणि अचानक एक आरसा तिच्या समोर उगम पावतो. दुसरी श्रेया त्याच आरशाकडे बघते आणि म्हणते, हे आरपार आहे. पण यावेळेस मी एकटी येणार नाही. माझ्यासोबत सत्य येईल आणि इतिहासही बदलला जाईल. श्रेयाच्या डोळ्यापुढे सत्या दिसत होता. झाडाच्या बुंद्यातून त्याचा चेहरा आरपार डोकावत होता. पण शरीर अडकलेलं. आवाज मंद होता. श्रेया, आईला सांग. सत्य आता उघड कर. तू तू खरोखर माझा मामा आहेस? ती साशंकतेने विचारते. सत्य केविलवाणं हसतो. हो, पण मी फक्त तुझा मामा नाही. मी या आरशात पहिला अडकलेला माणूस आहे आणि बहुतेक शेवटचाही असेल. वास्तवातील श्रेया, जी प्रत्यक्षात दुसरी श्रेया आहे, वाड्यात काहीतरी शोधत होती. तिने जुनी वही, एक बंद कपाट आणि आईच्या पत्रांचा गठ्ठा मिळवला. आई हे सगळं बघून हादरली. हे तुला कसं सापडलं? आई घाबरत विचारते. ती हसली. तिच्या हसण्यात एक गोडपणा होता. आई, तुला माहीत होतं की मी एक दिवस शोध घेईन. तू तू माझी श्रेया नाहीस. आई थरथरत होती. आरशाच्या आत सत्या श्रेयाला सांगतो, हा वाडा केवळ वास्तू नाही, हे एक द्वार आहे. सत्य आणि अंधाराच्या मधलं. माझं संशोधन सुरू असताना मी चंद्रकिरण आरशाचा शोध लावला आणि माझीच नजर फसली. तू इथे अडकलास. पण बाहेरचा आरसा बंद कसा झाला? कोणीतरी तो मुद्दाम बंद केला आणि प्रत्येक पिढीनं हे रहस्य लपवलं. श्रेया विचारात पडली. माझ्या आईला हे माहीत होतं, मग तिने का काहीच सांगितलं नाही? दुसरी श्रेया म्हणजे प्रतिमा. ती आरशाच्या जगातली सावली होती. पण आता ती बाहेर आलेली होती आणि तिला फक्त जग बघायचं नव्हतं, तिला ते बदलायचं होतं. या जगात मला जे हवंय ते मिळवण्यासाठी मी खऱ्या श्रेयाला अडकवलं पाहिजे, ती मनात म्हणाली. ती आता आरशामध्ये बंद झालेलं दार पुन्हा उघडण्यासाठी कडं, कपाटं, मंत्र आणि गुप्त चिन्ह शोधत होती. कारण ती स्वतः पूर्ण व्हायचं स्वप्न पाहत होती. अर्धसत्य नव्हे, तर पूर्ण अस्तित्व. आई अंथरुणावर बसून होती. जुन्या पत्रांपैकी एक चिठ्ठी वाचत होती. सत्याने लिहिलेली. शोभा, जर मी परत आलो नाही तर हे लक्षात ठेव की आरशातली सावली कधीच पूर्ण होत नाही. ती तुला शोधेल आणि जर कधी तुझ्या पायात ती सावली आली तर माझी नातवंड वाचव. आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी चूक केली. मी सत्य लपवलं. आरशाच्या आत श्रेया एका दालनात गेली. तिथं आरशांचे अनेक फड होते, प्रत्येकामध्ये वेगवेगळे चेहरे. पण त्या आरशांमध्ये तिला स्वतःचेच वेगळे चेहरे दिसले. एक क्रोधित श्रेया, एक अश्रुपूर्ण श्रेया, एक मौनात गुदमरणारी श्रेया आणि एक अशी जी पूर्ण काळोखात होती. हे काय आहे? ती ओरडली. सत्या म्हणाला, हे तुझं मन आहे. जेव्हा कोणीतरी आरपार जातं तेव्हा त्याचं अंतरंग आरशात उमटतं. तुला परत जायचंय तर स्वतःशी प्रामाणिक राहावं लागेल. श्रेयाने वाड्याच्या आतल्या आरशाजवळ एक आकृती कोरलेली पाहिली होती. 3 वाक्य होती त्याच्यामध्ये. सत्याला सामोरे जा, भयाला नकार दे, स्वतःला स्वीकार कर. ती ही 3 वाक्य सत्यानं सांगितलेली की म्हणजे आरपारचं दार उघडू शकतं. पण यासाठी तिला स्वतःची पूर्ण कबुली द्यावी लागेल. आईला समजलं होतं की ही जी व्यक्ती तिच्या समोर आहे ती तिची लेक नाही. तू माझ्या श्रेयाला कुठं लपवलं आहेस? दुसरी श्रेया आता रागाने भरलेली होती. ती म्हणाली, तिचं स्वतःचं मन तिला तुरुंग आहे. मी फक्त तिच्या मनातून आले आणि आता मी कायमच इथे राहीन. आईने तिला रोखलं. हातात असलेल्या त्या जुन्या आरशासमोर उभी केली आणि एका मंत्राचा उच्चार केला. प्रतिबिंबा, तुझं अस्तित्व माझ्या सत्यावर अवलंबून आहे. आता निघ.
त्या मंत्रामुळे दुसरी श्रेया व्याकुळ झाली. तिच्या शरीराभोवती प्रकाशाचा गोळा तयार झाला. तिने ओरडताच त्या आरशातून पुन्हा दार उघडलं. त्या क्षणी श्रेयाला आरशात ते दार दिसलं. तिच्या अंगात नवी ऊर्जा संचारली. ती सत्याजवळ गेली. मामा, माझं भय, माझा राग, माझं सगळं मी स्वीकारलं. मी आता बाहेर जायला तयार आहे. श्रेया हात आरशाच्या दाराजवळ ठेवते. एक तेजस्वी प्रकाश येतो आणि ती पुन्हा बाहेरच्या जगात येते. दुसरी श्रेया त्या प्रकाशात विरून जाते. आई धावत येते. तिला बिलगते, माझी श्रेया, माझं पोर. श्रेया थकली होती पण डोळ्यात समाधान होतं. आई, सत्यमामा अजून तिथं आहे, पण आता आपण त्याला सोडवू शकतो. आई डोळ्यातून अश्रू ढाळते. हो बाळा, यावेळी आपण कोणतेही सत्य लपवणार नाही. श्रेयाने तिची आई वाड्याच्या उंच दरवाजात उभ्या होत्या. आरशाच्या पार्श्वभूमीतील शांती भंगली होती. त्याच वेळी सत्या वाड्याच्या दारात उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर एक गूढ हसू होतं आणि त्याचं अस्तित्व आता एका जादुई घटनेत बदलत होतं. श्रेया, आई, मी तुमच्या सोबत असतो, पण मी आता अस्तित्व होण्यासाठी तयार आहे. मी त्या आरशाच्या आत जाऊन परत येणारा नाही, परंतु सत्याच्या शोधात तुमच्यासोबत उभा राहीन. श्रेया त्याच्या शब्दांचा अर्थ नीट समजून घेऊ शकली नाही, पण ती त्याच्या डोळ्यातले गडद दुःख आणि समाधान देखील पाहू शकली. सत्या फक्त एक माणूस न राहता एक अस्तित्व, एक स्वप्न बनलेला होता. त्याने त्याचे सर्व अस्तित्व त्या आरशात गुंतवले होते. तुमच्यासाठी मी एक गोष्ट करतो, श्रेया, आणि ते सत्य बाहेर येईल. वाडा अजूनही काळोखाच्या अधीन होता, पण सत्या आणि श्रेया यांनी ठरवले की आता या घरातील सर्व गूढ उलगडले पाहिजे. त्या जुन्या वाड्यातील इतिहास एक मोठा गहिरा भूतकाळ लपवून ठेवला होता. माझ्या पिढ्यांना या वाड्यात जास्त काळ लपवलेले सत्य समजले नाही, परंतु तुमच्यामुळे तुम्ही हे सत्य समजून घेतलं. सत्य शांतपणे म्हणाला, असे कसे घडले की या वाड्याची जन्मभूमी एका भूतकाळाच्या कोंड्यात अडकली होती. एक वेगळी शक्ती लपलेली होती, जिचा संपर्क सत्य आणि श्रेया यांच्याशी जोडला गेला. दुसरी श्रेया किंवा प्रतिमा, जी आता या घराच्या आणि वाड्याच्या आरशात अडकली होती, तिला स्वतःचं अस्तित्व आणि ओळख समजले होते. ती एक लहान शैतान होती, जी आपल्या अस्तित्वासाठी इतरांच्या आयुष्यात लपली होती. तुम्ही मला नेहमीच वाईट समजलं, पण मी फक्त स्वतःसाठी संघर्ष करत होते, ती एकदम शांतीने म्हणाली, परंतु तिच्या आवाजात तडफड होती. श्रेया शांतपणे तिला पाहते. आता पुरे. प्रत्येकाने आपले योग्य स्थान शोधले पाहिजे. इथे काही लोक तुझ्या तुलनेत सच्चे आहेत. तुमचं अस्तित्वच गोंधळात होते. सत्याच्या शब्दांनी त्याचा आत्मा हलला. तसंच प्रतिमा धूसर होऊन रियालिटीपासून निघून गेली. वाड्याच्या उंचावर एक रौद्र पहाड झालेली होती, शांती ओतलेली, पण प्रत्येक कोपऱ्यात गूढतेचा ठसा. शेवटी श्रेया आणि तिच्या आईनं त्याचं सत्य स्वीकारलं. माझ्या आयुष्यात मी आणि सत्या दोघीही आधी एक होतो, आणि पण तुझ्या माध्यमातून मी सत्य समजून घेतलं. मी आता या घराची आणि वाड्याची जबाबदारी सांभाळेल. ते सत्य खूप खोल होते, परंतु श्रेया मोकळ्या मनाने ती स्वीकारत होती. जसे सत्य आणि श्रेया वाड्याच्या मागे उभ्या होत्या, त्या क्षणी वाड्याच्या सर्व गूढतेला हक्काने स्वीकारून ते पुन्हा निर्माण करत होते. तो भूतकाळाच्या सावल्यापासून सुटलेला वाडा आता एका नव्या भविष्याची शपथ घेत होता. आता येथे एक नवा आरंभ आहे, श्रेया. इथे नवा इतिहास लिहिला जाईल. श्रेया आणि तिच्या आईने हातात हात घालून तो वाडा पुन्हा उभा केला. एका इमारतीच्या अस्तित्वाने त्याच्या भूतकाळाला मात दिली होती. अखेर सत्या त्याच्या स्वप्नातून विलीन झाला. त्याची भूमिका संपली होती, पण त्याने ज्या सत्याच्या शोधात संघर्ष केला, त्या संघर्षाने प्रत्येकाला एक नवा दृष्टिकोन दिला. श्रेया आणि तिची आई आपल्या घरात सुरक्षित होत्या. इथे शांती होती आणि आता वाड्याचं भविष्य उज्ज्वल होतं. माझ्या आयुष्यातल्या या सत्यासाठी मला कोणताही तपास करायला लागणार नाही. मी आणि माझे घर या गूढतेपासून मुक्त आहोत, श्रेया स्वतःचं मन मोकळं करत म्हणाली.